नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 6 स्टँडर्ड इंग्लिशवर चर्चा करतोय. न्यू सिलेबस, नवीन अभ्यासक्रम जो आहे त्याचा इंग्रजी विषय, त्याच्यातली 1.4 नंबरचा जो लेसन आहे तो म्हणजे द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. तर या चॅप्टरवरचा जो क्वेश्चन आणि आन्सर आपण आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. या धड्यातले जे काही प्रश्न आणि उत्तर आहेत ती आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते केलेली एक व्हिडिओ आहे, ती आपण मागेच त्यावर चर्चा केली. तर या आधीची व्हिडिओ नसेल बघितली तर ती आधी बघून घ्या. आणि आता आपण प्रश्नांची उत्तरं या धड्यावरच्या ती आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. बघा, इथं आपल्याला पहिला प्रश्न आहे. फक्त पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे, रीड द टेक्स्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. हा टेक्स्ट वाचायचा आहे तुमचा तो धडा आणि त्याच्यावरून काही सेंटेन्स जे आहे ती कंप्लीट करायचं आहे. जसं की फॉरेस्ट गिव्ह अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. म्हणजे फूड आणि शेल्टर म्हणजे आपल्याला अन्न आणि निवारा सुद्धा मिळतो. त्याचबरोबर इथं तुलसी गौडा प्लांटेड मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स, म्हणजे जवळपास 30,000पेक्षा अधिक झाडं रोपं त्यांनी लावली. त्याच्यानंतर तुलसी गौडा वर्क विथ द डॉट डॉट डिपार्टमेंट, कुठल्या तर फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत त्यांनी काम केलं. चेक डॅम्स अँड ट्रेंचेस हेल्प टू स्टोअर, काय बाबा रेन वॉटर साठवण्यामध्ये या सगळ्या गोष्टी मदत करतात. आणि शेवटचं आहे राहीबाई सोमा प्रिपेअर एनकरेज फार्मर टू ग्रो. लोकांना काय केलं बाबा, फार्मरला काय ग्रो करण्यासाठी त्यांनी तर लोकल क्रॉप्स जे आहेत ते ग्रो करण्यासाठी मदत केली. तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं प्रश्नांची उत्तर आहेत ही तुम्ही लिहू शकताय, स्क्रीनशॉट वगैरे याचा घेऊ शकताय. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे. आता इथे आपल्याला हा टेबल पूर्ण करायचा होता, ज्याच्यामध्ये नाव आहे तुलसी गौडा, स्टेट त्यांचं कर्नाटका, त्यांना काय बाबा त्यांना कुठल्या नावाने संबोधलं जातं तर इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट त्यांना म्हटलं जातं. त्यांना पद्मश्री अवॉर्ड 2021 मध्ये मिळाला. पुढे आहे चैताराम पवार, महाराष्ट्राचेच आहे. त्यांना पायोनियर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असं त्यांना संबोधलं जातं. 2025ला त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. आणि राहीबाई पोपरे महाराष्ट्राचे आहेत, सीड मदर त्यांना म्हटलं जातं. आणि 2020ला त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे पद्मश्री. तर हा एक स्क्रीनशॉट घ्या, एकदम सिम्पल आहे, एक चार्ट फक्त तुम्हाला कंप्लीट करायचा होता. पुढे जाऊयात. पुढे बघा, पुढचा मुद्दा. तर इथे जरा थोडासा प्रश्न हा वेगळा होता. इथे आपल्याला काय करायचं होतं, इथं जर तुम्ही नीट बघितलं तर इथं तुम्हाला प्रिफिक्स आहेत आणि रूट वर्ड्स आहेत. या प्रिफिक्स पासून वर्ड तयार करायचं. जसं आता री हा वर्ड कोड जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्टॉपला काय लागू शकतं, स्टॉपला नॉन लागला तर नॉन स्टॉप होऊन जाईल. स्टॉपला तुम्ही नॉन लावू शकता म्हणजे नॉन स्टॉप होऊन जाईल. त्याचप्रमाणे नॉनच्या अगोदर तुम्ही काय लावू शकताय, अन लावला तर अननोन शब्द तयार होईल, मग अननोन इथं लिहायचा. प्रेझेंटच्या अगोदर तुम्ही काय लावू शकताय बाबा, री लावला की रिप्रेझेंट शब्द तयार होऊ शकतो. ॲडव्हान्टेजच्या अगोदर तुम्ही काय लावू शकताय, डिस लावू शकता, मग डिसॲडव्हान्टेज शब्द तयार झाला. पॉसिबलच्या अगोदर तुम्ही इम लावला की इम्पॉसिबल, आणि रेग्युलरच्या अगोदर इर लावला की इरेग्युलर, नवीन वर्ड तयार झाले. तर अशा प्रकारे हा चार्टमध्ये एवढे वर्ड तुम्हाला इथे ऍड करायचे आहेत. सोपा प्रश्न आहे. ओके, परीक्षेला जरी आला तरी एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकताय. चला पुढचा प्रश्न. ई नंतर बघा हा एफ, इथे हे फक्त तुम्हाला वाचायचं आहे. लुक ॲट द पिक्चर अँड रीड द सेंटेन्स. बघा, दिस इज अ बॉय, हा मुलगा आहे. ही इज स्टडियस, इथं तुम्हाला दिसते तो अभ्यासू मुलगा अभ्यास करतोय. दिस इज अ गर्ल, ही एक गर्ल आहे आणि ती कशी तुम्हाला ब्रेव दिसते बघा, एकदम कराटे वगैरे करताना दिसते. शी इज ब्रेव. दिस इज अ ट्री, हे झाड आहे. इट इज अ ग्रीन, ते ग्रीन आहे, ते हिरवं आहे. त्यानंतर रीड द चार्ट. आता हा चार्ट बघा, याच्यामध्ये जेंडर आहे, प्रोनाऊन आहे आणि एक्झाम्पल आहे. जेंडर काय बाबा, बघा मस्कलाईन म्हणजे काय बाबा, आपण म्हणतो ना मेल आपण म्हणतो, तर त्याला आपण ही वापरतो प्रोनाऊन. म्हणजे बॉय असेल, फादर असेल, किंग असेल, हे नाऊन आहे. तर या नावाच्या ऐवजी आपण बऱ्याचदा काय वापरतो, ही वापरतो. त्याचबरोबर फेमिनाईन म्हणजे महिलांसाठी, स्त्रीलिंग जे असतात स्त्रियांसाठी आपण काय वापरतो, शीचा वापर करतो. म्हणजे सीता असेल, गीता असेल, त्याचबरोबर मदर असेल, क्वीन असेल, ही सगळे नाऊन आहे. तर या नाऊनसाठी आपण शी हे प्रोनाऊन वापरतो. ओके, पुढे बघा, न्यूटरसाठी आपण जर बघितलं तर आपण या ठिकाणी लक्षात घ्या, इट वापरतो. म्हणजे बुक असेल, टेबल असेल, सिटी असेल, फ्रूट असेल, याच्यासाठी आपण इट वापरतो. म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंग आपण त्याला म्हणतो. त्यासाठी आपण बुक, टेबल, सिटी, फ्रूट यांच्यासाठी आपण इटचा वापर करतो. हे फक्त आपल्याला हा चार्ट वाचायचा होता आणि समजून घ्यायचा होता. आता काही प्रश्न आहेत बघा इथे. इथे मी उत्तरं पण दिलेत. वर्ड आहे आणि प्रोनाऊन आहे. बघा, तुम्हाला ही, शी आणि इट हे प्रोनाऊन वापरायचं आहे. बघा, ज्यावेळेस नाऊन आहे, नाऊनच्या जाग्यावर ज्यावेळेस एखादा शब्द तुम्ही वापरता, बघा आता
राम इज गुड बॉय जर मी म्हटलं एखादं वाक्य, म्हणजे नेमका प्रोनाउनचा वापर कुठं कसा करतात ते बघा. राम इज गुड बॉय, गुड बॉय. आणि त्याच्यानंतर मग मला परत राम इज गुड बॉय किंवा ब्रेव बॉय, बॉय लिहिला आपण आणि नंतर पूर्णविराम आणि परत आता राम रेग्युलर गो टू स्कूल. मग राम रेग्युलर गो टू स्कूलच्या ऐवजी लिहायचं ही रेग्युलर गो टू स्कूल. मग ही जो आहे तो कोणासाठी वापरला? रामसाठी वापरला. म्हणून हिला प्रोनाउन म्हणतात. म्हणजे नामाच्यासाठी, नाऊनच्यासाठी जाग्यावरती नाऊनचं जास्त रिपिटेशन नको व्हायला आणि म्हणून जो आपण शब्द वापरतो त्याला प्रोनाउन म्हणतात. जसं किंगसाठी तुम्ही ही वापरणार, डॉलसाठी इट वापरणार, फ्लावरसाठी पण इट वापरणार, पेनसाठी पण इट वापरणार, यशसाठी ही वापरणार, सृष्टीसाठी शी वापरणार, राधासाठी शी वापरणार, गणेशसाठी ही वापरणार, रामदाससाठी ही वापरणार, सीतासाठी शी वापरणार, गीतासाठी शी वापरणार, बबितासाठी शी वापरणार, ओके, सारिकासाठी शी वापरणार, बुकसाठी इट वापरणार. एवढ्या गोष्टी जरा लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. राईट अ शॉर्टर पॅरेग्राफ, ट्री आर अवर बेस्ट फ्रेंड. याच्यावरती एक शॉर्ट पॅरेग्राफ आपल्याला बनवायचा आहे. बघा ट्री आर अवर बेस्ट फ्रेंड, ते आपले चांगले मित्र आहेत. बघा ह्या शब्दांचा वापर करायचा आहे. दे गिव्ह अस, ते काय आपल्याला देतात बाबा? ऑक्सिजन देतात. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. वी इट इट्स, आपण त्यांचं काय खातो बाबा? फ्रुट्स जे आहे ते फ्रुट्स खातो. मग इथं तुमच्याकडे येईल बाबा ऑक्सिजन, आपण त्यांची फ्रूट म्हणजे त्यांची फळं खातो. अँड नट्स, वी रेस्ट इन इट्स, आपण कशामध्ये बाबा? त्यांची जी सावली आहे त्याच्या सावलीमध्ये आपण काय करतो? इट्स शॅडो येईल इन समर, आपण उन्हाळ्यामध्ये त्यांच्या सावलीमध्ये थांबतो. दे डॉट डॉट टू ब्रिंक रेन, ते काय करतात बाबा? ते हेल्प, पाऊस पडण्यासाठी मदत करतात. हेल्प टू ब्रिंक रेन. आणि वी शुड डॉट डॉट ट्रीज, आपण काय केलं पाहिजे? प्रोटेक्ट केलं पाहिजे, झाडांना वाचवलं पाहिजे. उत्तर तुम्हाला इथे खाली दिसते, हा पॅराग्राफचं इथे उत्तर खाली आहे. ओके, इथं खाली आन्सर दिसतंय, ते जरा बघून घ्या आणि लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा काय प्रश्न आहे? पुढे आपण बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे? कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड वॉटर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज. बाबा माहिती कशासाठी? वॉटर कन्झर्वेशन आणि त्याचबरोबर तुम्ही एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी कुठल्या गोष्टी करू शकता त्या लिहायच्या तिथं. प्लांट मोर ट्रीज, जास्तीत जास्त झाडं लावू शकताय. सेव्ह वॉटर बाय क्लोजिंग टॅप्स प्रॉपरली, तुम्ही नळ जे आहे ते व्यवस्थित बंद करून पाणी वाचू शकताय. हार्वेस्ट रेन वॉटर, पाण्याचं तुम्ही हार्वेस्ट करू शकताय. बिल्ड चेक डॅम्स अँड ट्रेंच, तुम्ही छोटे छोटे बंधारे बांधू शकताय आणि चर घालू शकता, छोटे खड्डे पाडू शकताय, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठून राहील, ते पाणी जमिनीमध्ये जाईल. अवॉइड कटिंग ट्रीज, झाडं तुम्ही तोडणं थांबवू शकताय. ओके, त्याला अवॉइड करू शकताय. तर अशा प्रकारे कीप रिव्हर्स अँड लेक क्लीन, म्हणजे लेक आणि रिव्हर्स म्हणजे नद्या आणि धरणे जी आहेत ती तुम्ही स्वच्छ ठेवू शकताय. ओके, तर एवढी बरीचशी तुम्हाला या ठिकाणी याच्यापैकी काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. ओके, तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहिता येईल. पुढचा एक प्रश्न बघा. इथे काय करायचं होतं? व्हॉट टाईप बुक डू यू रीड, तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात? मेक लिस्ट आणि तुमच्या फेवरेट पुस्तकांची लिस्ट लिहा. बघा आय लाईक, तुम्हाला कुठल्या प्रकारचे? बाबा इथं लिहिलं मी आय लाईक, बाबा मला आवडतं स्टोरी बुक, ॲडव्हेंचर बुक्स अँड सायन्स बुक, ही आवडतात. आणि माझी फेवरेट बुक इथं 6 पैकी 6 फेवरेट बुक तुम्हाला लिहायचे आहेत. जंगल बुक, पंचतंत्र स्टोरीज, छत्रपती शिवाजी महाराज, विंग्स ऑफ फायर, हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स, असं हॅरी पॉटर असेल. आणि हा एक आहे, किंवा तुम्ही श्यामची आई, कुठलं तुम्हाला जी पुस्तकं आवडतात त्या पुस्तकांची नावं तुम्ही इथं लिहू शकता. माझ्याकडे पण बरीचशी पुस्तकं आहेत. ओके, पुढे बघा. पुढचा पॉईंट आपल्याकडे शेवटचा मुद्दा आहे. क्रिएट अँड राईट स्लोगन फॉर सेव्ह वॉटर अँड सेव्ह ट्रीज. याच्यावर काही स्लोगन तयार करायची होती. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ, ओके, सेव्ह ट्रीज सेव्ह अर्थ, एव्हरी ड्रॉप काउंट्स. तर ही 6 तुम्हाला स्लोगन दिसतात, म्हणजे घोषवाक्य. या 6 घोषवाक्यांना तुम्ही इथं लिहू शकताय. ओके, पुढे बघा. पुढचा आपला काही नाही, एवढंच आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1.5 मध्ये जी पोएम आहे त्या पोएमवरती चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.